तो चांगला आहे आणि त्याची दया सनता नाही। या सुंदर सायंकाळच्या वेळेस परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत। मागील आठवड्यामध्ये बनसोडे दादांनी सेमिनार आयोजित केलं होतं। साळवे पाळक साहेबांनी मला त्यांनी तिथं सेमिनार चालवण्यासाठी बोलवलं होतं। साळवे पाळक साहेबांनी प्रगटीकरणावर उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि मी रॅप्चर ह्या विषय मला दिला असताना रॅप्चर म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरागमन कसं होणार आहे पहिलं याबद्दल सेमिनारमध्ये परमेश्वराच्या द्वारे उत्तम मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं। आज आम्ही आमच्या विषयाकडे वळत असताना आम्ही पाहतो की आम्ही प्रार्थना हा विषय 3 ते 4 आठवड्यापासून मननासाठी घेत राहिलेलो आहे। आम्ही प्रार्थना ही सहज हा विषय बायबलमध्ये घेतलेला आहे किंवा आम्ही ख्रिश्चन लोक प्रार्थना म्हणजे ठीक आहे बुवा करायची म्हणून करायची। सगळे लोक उपासना करतात म्हणून आपण पण उपासना करतो, प्रार्थना करतो। पण गेल्या 3 आठवड्यापासून प्रार्थना ह्या विषयावर आपण पवित्र शास्त्रातून सखोल अभ्यास करत राहिलेलो आपल्याला पाहायला मिळतं। आम्ही पाहतो की जर प्रार्थनेची सुरुवात थोडक्या वेळात मागची पार्श्वभूमी घेतो आणि मग आपल्या विषयाकडे आपण पुन्हा वळू। विषय म्हणजे प्रार्थनाच आपण काय काय शिकलो याची पुनरुजळणी करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण पवित्र शास्त्रातून गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून प्रार्थना हा विषय शिकत असताना कोणत्या गोष्टी शिकलो। पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या समक्षतेपासून किंवा आज्ञा पालन तोडल्यापासून देव आणि मनुष्य यांचा संबंध तुटलेला आहे। आणि संबंध तुटलेला असताना आम्ही पाहतो की आदामाला परमेश्वराने एदेन बागेच्या बाहेर घालून दिलं, त्याने आपल्या स्त्रीला जाणलं, मग तिथं हानोक आणि हाबेल झाला, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे। आणि त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरूपाचा आणि त्याच्या प्रतिमेचा मुलगा झाला, त्याने त्याचे नाव अनोश ठेवले। शेत असं ठेवलं। ज्या वेळेस आदाम 130 वर्षाचा झाला त्यावेळेस त्याला शेत झाला आणि शेत 105 वर्षाचा झाला। उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय आणि 6व्या वचनात सांगितलेलं आहे की शेताला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव अनोश ठेवलेले आम्हाला पाहायला मिळतं। आणि उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि 26व्या वचनामध्ये सांगितलं शेतला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव अनोश ठेवले। आणि त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले। म्हणजे ज्या वेळेपासून आदाम परमेश्वरापासून विभक्त झाला, आज्ञा मोडल्यापासून 235 वर्षानंतर पुन्हा प्रार्थनेच्या द्वारे मनुष्य देवाच्या निकड, परमेश्वराच्या जवळ, परमेश्वराच्या समक्षतेपर्यंत आलेला आम्हाला पाहायला मिळतं 235 वर्षानंतर। म्हणजे हे बायबलमध्ये वचन सांगितलं त्या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे। उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय 3रं आणि 6वं वचन आणि उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि 26व्या वचनामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात। त्या वेळेपासून पुन्हा मनुष्य देवाच्या समक्षतेमध्ये प्रार्थनेच्या द्वारे आलेला आम्हाला पाहायला मिळतं। मग आम्ही प्रार्थना करत असताना प्रस्तावनामध्ये सुरुवातीला आम्ही 5 मुद्दे पाहिले की ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करत जात असताना, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जात असताना, पहिली गोष्ट ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे। दुसरी गोष्ट परमेश्वरासमोर आम्ही दीन होणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट परमेश्वराची उपकार स्तुती करणं गरजेचं आहे। चौथी गोष्ट इतरांसाठी आम्ही मध्यस्थी करणं गरजेचं आहे।
आणि प्रार्थना करणं म्हणजे देवाच्या सहभागितेमध्ये आम्ही जातो. म्हणजे आम्ही प्रार्थना करण्याच्या अगोदर किंवा प्रार्थना सुरुवात करत असताना, आमच्या मनाची तयारी करत असताना ह्या गोष्टी आम्ही आमच्या अंतःकरणात जाणून घेऊन मग परमेश्वराजवळ लीन आणि नम्र होऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. मग पहिला मुद्दा की आम्ही पाहिलं की प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. त्याच्यामध्ये 8 मुद्दे सांगितलेले आहेत. मग कशा पद्धतीने आम्ही प्रार्थना केली पाहिजे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही प्रार्थना ही व्यवस्थितरित्या रचून केली पाहिजे. तिसरी गोष्ट, देवाच्या अस्तित्वावर आम्ही विश्वास ठेवून प्रार्थना केली पाहिजे. चौथी गोष्ट, कोणताही मनात संशय न धरता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि 5वी गोष्ट, निरंतर प्रार्थना केली पाहिजे. आणि 6वी गोष्ट, आम्ही देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून प्रार्थना करणं, मनात संशय न धरता प्रार्थना करणं, निरंतर प्रार्थना करणं. प्रार्थनेत तत्पर असणं. आम्ही प्रार्थना ही पवित्र आत्मा जसं आम्हाला मार्गदर्शन करतो त्या पद्धतीने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि 8वी गोष्ट, पहिल्या मुद्द्यातली 8वी गोष्ट, आम्ही उपवास धरून प्रार्थना केली पाहिजे. बी भागामध्ये आम्ही पाहिलं की आमच्या प्रार्थनेतील अडथळे काय काय येतात. त्याच्यात 10 मुद्दे सांगितलेले आहेत. देव आमची प्रार्थना का ऐकत नाही. दुसरी गोष्ट, आमच्या मनातल्या दुष्कर्माचे विचार असतील तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही. तिसरी गोष्ट, आम्ही देवाची आज्ञा पाळून प्रार्थना केली पाहिजे. चौथी गोष्ट, ज्या वेळेस आम्ही पाप करतो तर देवामध्ये आणि आमच्यामध्ये आमचं पाप आडभिंतीप्रमाणे उभं राहतं आणि देव आमची प्रार्थना ऐकत नाही. 5वी गोष्ट, ताठ मानेने किंवा हट्टी स्वभावाने आम्ही प्रार्थना केली नाही पाहिजे. 6वी गोष्ट, रक्तपाताचा दोष जर आमच्यावर असेल, रक्तपात म्हणजे डायरेक्ट मर्डर करणं नाही, तर पवित्र शास्त्रामध्ये इतरही गोष्टी सांगितल्या की त्याचा हेतू हा रक्तपातासंगती होतो. म्हणून रक्तपाताने आमचे हात भरले असेल तर देव आमची प्रार्थना, आमच्या जीवनातील प्रार्थनेत अडखळण निर्माण होऊ शकतं. 7वी गोष्ट, चैनीकरिता, ऐशो आरामाकरिता केलेली प्रार्थना देव ऐकत नाही. 8वी गोष्ट, संशय धरून प्रार्थना केली तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही. 9वी गोष्ट, व्यर्थ बडबड आम्ही प्रार्थनेत जर केली, पाऊल म्हणतो हिलेमी लोकांसारखी तुम्ही व्यर्थ बडबड प्रार्थनेमध्ये करू नका. म्हणून व्यर्थ बडबड असली तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही. आणि 10वी गोष्ट, ढोंगीबाज, दुटप्पी स्वभावाचा, अस्थिर मनाचा, नाटक करणारा, अशा स्वभावाचा मनुष्य म्हणजे लोकांसमोर ढोंगबाजी, लबाडी, नाटकी करणारा मनुष्य किंवा या स्वभावाचा मनुष्य असल्यास हे स्वभाव आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण आणू शकतात. तिसरी गोष्ट, सी भाग, आम्ही प्रार्थनेत काय मागावे, आम्ही प्रार्थना कशाकरिता केली पाहिजे, तर याच्यामध्ये 13 मुद्दे सांगितले होते. आम्ही प्रार्थना काय मागावे आणि प्रार्थना कुणासाठी आणि कशासाठी करावी. तर आम्ही प्रार्थना आमच्या राज्यकर्त्यांसाठी, जे मोठमोठे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, कारण त्यांनी आमच्या सुवार्थेच्या कामामध्ये कोणतेही अडखळ न करता, कोणतेही कायदे न करता आम्हाला सुवार्थ प्रसार करता यावा म्हणून त्यांच्या मनाचा ताबा, राज्यकर्त्यांचा ताबा आणि त्या अधिकाऱ्यांचा ताबा घ्यावा की त्यांनी असे कोणतेच कायदे बनू नये. म्हणून आम्ही 3ऱ्या भागात घेतलं की ह्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. राज्यकर्ते, वरिष्ठ अधिकारी, नंतर
दुसरी गोष्ट, मंडळीतील लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तिसरी गोष्ट, जे आमचा छळ करतात किंवा स्वार्थेमध्ये अडखळण आणतात त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या स्वार्थ कार्यासाठी लोक पाठवावेत, निवडावेत आणि त्यांच्याद्वारे सेवा करून घ्यावी, याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. नंतर सातवी गोष्ट, मंडळीतील लोकांना देवाच्या वचनामध्ये त्यांची वाढ व्हावी, ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आठवी गोष्ट, पवित्र शास्त्रातल्या गोष्टी आणि अद्भुत गोष्टी आम्हाला समजाव्या म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि 11वी गोष्ट, देवाच्या आज्ञेपासून आम्ही भटकू नये म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 10वी गोष्ट, आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 11वी गोष्ट, देवाने आपला मार्ग आम्हाला दाखवावा याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि देवाने आपल्या मुखावर, म्हणजे व्यर्थ बडबड, कोणत्याही वाईट गोष्टी आमच्या मुखातून निघू नये म्हणून आमच्या मुखावर देवाने पहारा ठेवावा, यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि 13वी गोष्ट, आमच्या सर्व कार्य, देवाच्या सेवेचं स्वार्थ कार्य आम्ही जे हातात घेऊ, जी देवाने आमच्यावर जबाबदारी टाकली, ते सर्व कार्य सिद्धीस न्यावं, ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. ह्या 3 गोष्टी, ह्या 3 मुद्द्यावर आम्ही मागील 2 ते 3 आठवडे पवित्र शास्त्रातून वचनाच्या द्वारे देवाचं मार्गदर्शन आम्हाला काय आलं, ह्याबाबत आम्ही देवाच्या वचनातून ह्या गोष्टी पाहिलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. आता चौथी गोष्ट जी आहे ती आम्ही पाहू की 4 कोणती आहे. डी भागाकडे आम्ही वळत असताना आम्ही पाहतो की त्याच्यात काय सांगितलेलं आहे. प्रार्थने आम्ही कोणत्या समयी केली पाहिजे. पहिली गोष्ट, प्रार्थना आम्ही कोणत्या समयी केली पाहिजे, आणि यामुळं प्रार्थनेचे परिणाम काय होतात, आणि देवाला आवडणाऱ्या प्रार्थना या डी भागामध्ये याच्यावर आज आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत. देवाला मान्य होईल अशा समयी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या प्रार्थनेवर काय परिणाम होतो आणि अशा प्रार्थना देवाला आवडणाऱ्या असतात, याबद्दल आम्ही माहिती घेणार आहोत. पहिली गोष्ट, देवाला मान्य होईल अशा समयी केलेली प्रार्थना. मग कोणता समय देवाने आम्हाला सांगितलेला आहे? देव प्रत्येक समयी आमची प्रार्थना ऐकण्यासाठी तत्पर असतो. स्तोत्र 69:13 मध्ये सांगितलं, स्तोत्र 69:13, मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो. हे देवा, तू आपल्या विपुल दयेस व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. काय म्हणतो दावीद राजा, तुला मान्य होईल अशा समयी मी तुझी प्रार्थना करतो. त्याच्यामुळं तुझ्या विपुल दयेला अनुसरून तुझ्या उद्धारास व सत्यास मला उत्तर दे. दुसरी गोष्ट, स्तोत्र 55:17 मध्ये दावीद राजा म्हणतो, स्तोत्र 55:17, संध्याकाळी, सकाळी, दुपारी मी काकुळतीने आपले गाराणे करेल आणि तो माझी वाणी ऐकेल. पहा, प्रत्येक समय आम्ही ज्या वेळेस देवाची प्रार्थना करतो, देवाचे कान, देवाचे नेत्र आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे असतात. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो स्तोत्र 55:17 मध्ये, संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाराणे करेल आणि तो माझी वाणी ऐकेल.
मग आम्ही कोणत्या समयी, प्रत्येक समयी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करणं गरजेचं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 24वा अध्याय आणि 63व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 24वा अध्याय आणि 63व्या वचनात सांगितलं, इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान म्हणजे प्रार्थना करावयास रानात गेला म्हणून सांगितलं. उत्पत्तीचं पुस्तक 24वा अध्याय आणि 63व्या वचनात सांगितलं, संध्याकाळच्या वेळेस ध्यान करावयास म्हणजे प्रार्थना करावयास रानात गेला. त्याने नजर वर करून पाहिली तर त्याला उंट येताना दिसले. ते उंट कोण घेऊन आलं होतं? त्याचा नौकर एलिएझर आणि त्याची पत्नीला तो घेऊन आला होता. म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेला जातो तर देव आम्हाला आशीर्वादाने भरतो. देव आमचं जे जीवन आहे ते पूर्ण करतो. तिने डोळे वर करून पाहिले तर तिला इसहाक दिसला. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस प्रार्थनेला जात असताना त्याचा नियम होता तो, आणि तो दर संध्याकाळी जात होता. पण या संध्याकाळी परमेश्वराने त्याला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. त्याची अर्धांगिनी त्याला दिली देवाने. हे देवाचं उत्तर देण्याचं आम्हाला एक प्रकारचं उत्तर अशा पद्धतीने देव आम्हाला देतो. स्तोत्रसही मार्कुस वर्तमान याचा 1 अध्याय 35 वचन 29 ते 34 आणि 36 ते 39 हे जर वचन जर आम्ही पाहिले तर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं आहे. मार्कुस वर्तमान याचा 1 अध्याय 35 वचन, तेच 29 आणि 34 वचन, 36 आणि 39 वचनात जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे, मग तो सकाळी मोठ्या पहाटे उठून बाहेर गेला व अरण्यात जाऊन त्याने तिथे प्रार्थना केली. एकांतात प्रभू येशू ख्रिस्ताने अरण्यात जाऊन प्रार्थना केली. स्तोत्रसंहिता 141:2 मध्ये म्हणतो, दावीद राजा, माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे व माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे तुला सादर हो. पहा, इथं दावीद राजा म्हणतो, माझे हात उभारणे तुला संध्याकाळच्या माझी प्रार्थना तुझ्या पुढे धुपाप्रमाणे आणि माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे तुला मान्य हो. संध्याकाळचं अर्पण जर आम्ही पाहिलं तर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण स्वीकारलं त्या वधस्तंभावर आणि संपूर्ण जगासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला. संध्याकाळचं अर्पण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण ते. आणि दावीद राजा तेच म्हणतो की माझी प्रार्थना तुझ्या पुढे धुपाप्रमाणे म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलेलं आहे की त्या देवदूतांनी त्या वाट्या ओतल्या, त्या सर्व समर्थ देवा पुढे प्रार्थना धुपाप्रमाणे वर गेली म्हणून सांगितलेलं. म्हणजे आमची प्रार्थना साठवून देव त्याचा स्वाद घेतो, त्याचा सुगंध घेतो आणि त्याचा वास घेऊन परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं आम्हाला उत्तर देतो म्हणून सांगितलेलं आहे. अशीच प्रार्थना पहिले राजेचं पुस्तक याचा 18वा अध्याय 30 ते 36 वचनामध्ये आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. पहिले राजेचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि 30 ते 36 मध्ये एलिया सुद्धा कर्नेल डोंगरावर सर्व देवाच्या संदेशाला एकजूट करून तिथं उभा होता म्हणून सांगितलेलं आहे. कर्नेल पर्वतावर पहिले राजे याचा 18वा अध्याय 30 ते 36 वचनामध्ये सांगितलं, मग एलिया सर्व लोकांस म्हणाला, माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती, त्याने ती दुरुस्त केली. सर्वात पहिली गोष्ट त्या कर्नेल पर्वतावर काय केली एलियानी, तर जी परमेश्वराची वेदी पडली होती त्याने ती पुन्हा दुरुस्त केली, तिची पुनर्बांधणी केली. जे देवाचे आणि आमचे संबंध तुटले असतात, काय सांगितलेलं आहे तिथं, वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. म्हणजे देवाचं आणि त्याचं संबंध त्याने पहिल्यांदा प्रस्थापित केलं. त्याने 12 याकोबाच्या 12 वंशापैकी 12 दगड घेतले, त्यांनी वेदी बांधली, पुन्हा त्या वेदीची स्थापना केली.
देवाने देवासंगती त्याने त्याचे संबंध पुन्हा प्रस्थापित केले, विधी बांधली, पुन्हा प्रस्थापित केले. म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, या सर्व गोष्टीचं आम्ही मनाची तयारी करून परमेश्वरासमोर लीन आणि नम्र होऊन जातो आणि परमेश्वराचे आणि आमचे संबंध पुन्हा घट्ट होतात, आमचे आणि देवाचे संबंध पुन्हा प्रस्थापित केले जातात. त्यावेळेस देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि म्हणून तिथं सांगितलं की परमेश्वराची वेदी एलियाने बांधली म्हणून सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम काम त्यांनी ते केलं. नंतर त्यांनी लाकडं रचले, मग गोरा कापून त्याच्यावर ठेवला, वेदी बांधली, लाकडं ठेवले, मग तो कोकरा अर्पण करून तो सर्व त्यांनी त्या वेदीवर रचलं आणि मग त्याच्या भोवती त्याने त्या वेदीच्या भोवती खळगा तयार केला म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग लोकांना म्हटलं की त्याच्यावर घागरी होता. मग आम्हाला पाहायला मिळतं की 4-4 घागरी 3 वेळेस होतल्या. संपूर्ण ते इंधन, लाकडं जे परमेश्वराला अर्पण केलं होतं ते सगळं भिजून, वेदी भिजली आणि ते खळग्यापर्यंत पाणी आलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की पहिले राजे याचा 18वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे येऊन म्हणाला, हे अब्राहम, इसाक व इस्रायल याच्या देवा, इस्रायला तूच देव आहेस, मी तुझा सेवक आणि मी या सर्व गोष्टी तुझ्या आज्ञेने केले आहे, हे सर्व तू विदित कर. अशी प्रार्थना त्याने केली. तू हे मान्य कर की इस्रायलामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये तूच देव आहे. आणि आम्ही पाहतो की पुढे आकाशातून अग्नी उतरला आणि त्याने ते सर्व मान्य केलं म्हणून सांगितलेलं. कधी? संध्याकाळच्या यज्ञ समयी. ज्या वेळेस आम्ही संध्याकाळच्या यज्ञ समयी प्रार्थना करतो तर दावीद राजा म्हणतो, माझे हात उभारणे तुला संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे. जे अर्पण परमेश्वराने मान्य केलं आणि सर्व जगाला सार्वकालिक जीवन आणि मुक्ती दिलेली आम्हाला पाहायला मिळतं, तो यज्ञ. आणि त्यांनी तसंच विदित केलं की तू इस्रायलामध्ये देव आहे हे मी विदित करतो आणि तुझ्या आज्ञेप्रमाणे हे करतो. त्यावेळेस स्वर्गातून अग्नी उतरला आणि ते सर्व त्याने भस्म करून टाकलं. देवाने ते यज्ञ मान्य केला म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही परमेश्वराची प्रार्थना ज्या वेळेस आम्हाला वेळ भेटल त्यावेळेस देवाकडे आम्ही प्रार्थना आणि विनंती सतत केली पाहिजे, कारण देवाचे कान आमच्याकडे असतात. दुसरी गोष्ट, जे नीतिमान किंवा धार्मिक व सरळ जीवन जगतात, देव त्यांची प्रार्थना किंवा संतोषकारक आहे. त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे देवाला आनंद होतो. कुणाच्या? नीतिमानाच्या, धार्मिकाच्या, जे सरळ जीवन जगतात, जे आपल्या जीवनाच्या द्वारे देवाला संतोष देतात, त्यांच्या प्रार्थनेने देवाला आनंद होतो. नीतिसूत्राचं पुस्तक 15वा अध्याय 8 आणि 29 वचनामध्ये सांगितलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 15वा अध्याय 8 आणि 29 वचनामध्ये सांगितलेलं आहे, दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो. ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक 15वा अध्याय आणि 8व्या वचनात म्हणतो, दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळांची प्रार्थना त्याला आनंदविते. मग ज्या वेळेस आम्ही नीतीने वागतो, देवाला भिवून वागतो, परमेश्वराच्या समक्षतेत चालतो, त्याच्या आज्ञा, विधी आणि नियम आम्ही पाळतो, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, त्यांच्या प्रार्थनेने मला आनंद होतो. 29व्या वचनामध्ये पाहायला मिळतं, तिथं असं लिहितो ज्ञानी शलोमोन राजा की परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो. परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो, पण तो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो.
देव धार्मिकाची प्रार्थना ऐकतो. तिसरी गोष्ट, नीतिमानांच्या प्रार्थनेकडे देवाचे कान लागलेले असतात. देव त्यांच्या प्रार्थनेंना कान देऊन ऐकतो. जे धार्मिक आहेत, जे नीतिमान आहेत, जे परमेश्वराचं भय धरतात, आपल्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराला संतोष देतात, त्यांच्या प्रार्थनेकडे देवाचे कान असतात. 1 पेत्र 3:12 मध्ये सांगितलेलं आहे. 1 पेत्र 3:12 मध्ये सांगितलं, कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, पण वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर असते. पहा, म्हणजे देव फक्त धार्मिकावर लक्ष ठेवतो नाही, जे वाईट वागतात त्यांच्यावर बी परमेश्वर नजर ठेवून असतो. म्हणजे जरी एखादा दुर्जन बरा श्रीमंत असला, योबाच्या पुस्तकामध्ये सांगितलं, तो फल्ला फुलला, तो हिरव्यागार झाडासारखा झालेला मी पाहिला, पण ज्या वेळेस मी पुढे गेलो आणि मागं पाहिलं तर त्याचा नामोनिशान राहिला नव्हता म्हणून सांगितलं. म्हणून देवाची नजर दुर्जनावर पण असते. चौथी गोष्ट, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. चौथी गोष्ट, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 वचनात सांगितलेलं आहे. याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 16 वचनात सांगितलं, यास्तव की तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. म्हणून ज्या वेळेस आम्ही परमेश्वरासमोर नीतीने वागतो, धार्मिकतेने जीवन जगतो, आमच्या जीवनाच्या द्वारे देवाला संतोष होतो, तर आमची प्रार्थना म्हणजे नीतिमत्वाची प्रार्थना, सरळतेची प्रार्थना किंवा धार्मिकतेची प्रार्थना फार प्रबळ असते आणि देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. 5वी गोष्ट, विश्वासाने केलेली प्रार्थना दुःख न येताच वाचवेल म्हणून सांगितलेली आहे. 5वी गोष्ट, विश्वासाने केलेली प्रार्थना दुःख नाहीच वाचवेल म्हणून सांगितलेलं आहे. याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 15 वचनात सांगितलेलं आहे. याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 15 वचन, विश्वासाची प्रार्थना दुःख नाहीच वाचवेल, प्रभू त्याला उठवील आणि त्याने पाप केले असले तरी त्याला क्षमा करील. जर आम्ही देवाचं भय धरणारे असू, पण ज्या वेळेस देवाचा सेवक येऊन आमच्यासाठी विश्वासाने प्रार्थना केली, तरीही देव त्या रुग्णास त्यांनी पाप केला असलं तरी त्या विश्वासणाऱ्याची प्रार्थना, त्याने पाप केला असलं तरी त्याला क्षमा करील. म्हणून आम्ही नीतीने सरळतेने देवाचं भय धरून देवाच्या आज्ञा पाळून देवाला संतोष होईल असं जीवन जगल्यानंतर देव आमच्या प्रार्थनेच्या द्वारे त्या अविश्वासू माणसाला, पातकी माणसाला, आजारी पडलेला असताना त्याच्यासाठी प्रार्थना करत असताना देव त्याच्या पापाची क्षमा करून त्याला निरोगी करेल म्हणून सांगितलेलं असं याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 15 वचनात सांगितलेलं आहे. 6वी गोष्ट, आम्ही आग्रहाने प्रार्थना केली पाहिजे. आग्रहाने, काकुळतीने देवाला आम्ही अळवून प्रार्थना केली तर देव आमची प्रार्थना निश्चित ऐकतो. कारण एलियाने आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही, आणि 3.5 वर्षानंतर ज्या वेळेस त्यांनी प्रार्थना करायला बसला
त्यावेळेस पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यांनी बोलला आणि फक्त हाता एवढा ढग येताना दिसला. आपण पाहतो की सगळं ढग काळे झालेले आहेत. आज गेल्या 8-10 दिवसापासून ऊनच नाहीये, पण त्यांनी फक्त हाता एवढा ढग पाहिला. म्हणतो जा राजाला जाऊन सांग की पाऊस पडणार आहे आता. तो जाऊसपर्यंत पाऊस सुरू झाला. काय सांगितलेलं याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये सांगितलेलं आहे. याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 17 आणि 18 वचनात सांगितलं, एलिया आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली. कारण आम्ही पाहतो की अहाब आणि इजबेल राणीने काय धुमाकूळ घातली होती आणि देवाच्या संदेष्टाची, देवाच्या सेवकाची कत्तल करून तिने सर्व इस्रायल लोकांना पापात घातलं होतं म्हणून सांगितलं. तिने बालाची आणि सर्व मूर्तीची उपासना करायला सांगितली होती. देवाच्या सर्व संदेष्टाला तिने मारून टाकलं होतं. प्रत्येक झाडाखाली आणि उंच ठिकाणी तिने बालाची मूर्ती तयार करून त्याची उपासना करायला सांगितली होती. पण ज्या वेळेस इलिया तिथं आला, त्यांनी या सर्व गोष्टी पाहिल्या आणि त्यांना शासन करण्यासाठी देवाकडे विनंती केली की आता यांच्याकडे तू बघ. आणि म्हणून त्याने आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. असं याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनात. आपल्यासारख्या स्वभावाचा सर्वसाधारण मनुष्य तो होता. तो देवाचा संदेष्टा होता आणि त्याने प्रार्थना केली. आग्रहाने, कळकळून, विनंती करून, देवाला आळवून त्याने प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली म्हणून सांगितलं. पुन्हा 18 वचनामध्ये सांगितलं, पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ दिले म्हणून सांगितलेलं आहे. फळ उपजविले म्हणजे तयार झालं, निर्माण झालं. त्यांच्या एका प्रार्थनेने बंद झालं आणि एका प्रार्थनेने पूर्ण सुरुवात झाली म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना आग्रहानं प्रार्थना करणं गरजेचं आहे. 7वी गोष्ट, आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे. गुडघे टेकून आम्ही काय करतो? बिछाण्यावर गादीवर बसतो, मांडी घालतो, भिंतीला लोड लावतो आणि प्रार्थना करतो. आरामदायक नाही का? म्हणजे थोडी जास्त वेळ करता येईल. पण इथं सांगितलं की गुडघे टेकून. मी दिनाकरांच्या 2-3 बऱ्याच मीटिंग अरेंज केल्या. त्यांच्या मीटिंग अरेंज करत असताना मी पाहिलं की तो व्यक्ती चालूच शकत नव्हता. म्हणजे जर त्याला याचं असेल तर गाडीतून तर स्टेजवर आणताना तो दोघांच्या खांद्यावर हात ठेवून येत होता, कारण त्याला गुडघ्यापासून खाली चालताच येत नव्हतं. म्हणजे तो असं चालत. आणि तो 2 तास, म्हणजे त्या काळात कॅसेट असायची 90 मिनिटाची, 1.5 तास तो कंटिन्यू संदेश द्यायचा. 90ची कॅसेट म्हटलेलं आहे तिला, सोनीची. आणि त्यावेळेस ऑडिओच होतं, तेच ऐकायचं आम्ही टेपवर लावून. त्यावेळेस तो संदेश देत असताना मग मी म्हटलो की हा माणूस उभा कसा राहतो? मग मी स्टेजवर जाऊन पाहिलं तर स्टेजवरती खुर्ची होती, तो असा बसून बोलत होता. माणूस अशी काचेचं त्याचा डेस्क होता आणि खुर्चीवर तो असं बोलून, कारण त्याच्या पायात जीवच नव्हता. तो म्हणतो की मी 10 ते 12 घंटे गुडघ्यावर बसून देवाची प्रार्थना. म्हणून इथं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. काय सांगितलं? प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय 36 ते 42 हे जर वचन आम्ही पाहिले, प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय जर आम्ही पाहिलं तर तिथं 36 पासून जर पुढे पाहिलं, प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय 36 पासून पुढे पाहिलं तर तिथं असं सांगितलं, एफेसमध्ये तिबेता म्हणजे दुर्कस या नावाची कोणी एक शिष्यन होती. ती सत्कर्म करणारी व फार दान धर्म करणारी होती. पुढे ती आजारी झाली आणि मरण पावली म्हणून सांगितलेलं आहे. मग त्या लोकांनी तिला खालीहून
माडीवर तिला स्वच्छ केलं, आंघोळ वगैरे घातली आणि तिला माडीवर नेऊन ठेवलं आणि 38व्या वचनात सांगितलं की याफेस इथं पेत्र आहे असं शिष्यांना समजलं, तेव्हा त्यांनी दोघांना पाठवून त्याला विनंती केली की तुम्ही आमच्याकडे या, उशीर करू नका. 39व्या वचनात सांगितलं की तेव्हा पेत्र उठून त्याचबरोबर गेला. तो तेथे पोहोचला, त्यांनी त्यांना माडीवर नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत होत्या व राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती तिने त्यांना दाखवले व पेत्राने त्या सर्वांस बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली आणि म्हटला, ती बेटे उठ. गुडघे टेकून त्याने प्रार्थना केली आणि आम्हाला पाहायला भेटतं की ती व्यक्ती उठून उभी राहिली. 41व्या वचनात सांगितलेलं आहे, मग त्याने तिला हात देऊन उठविले आणि पवित्र जनास व विधवेस बोलून त्या तिच्या पुढे जिवंत असे उभे केले. ज्यावेळेस आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना जरूर ऐकतो. 8वा भाग की ज्यावेळेस आम्ही एकाग्रतेने प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. ज्यावेळेस मंडळी किंवा आपण एकाग्रतेने प्रार्थना करतो तर देव आमची प्रार्थना ऐकतो. आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही एकाग्रतेने मंडळी ज्यावेळेस प्रार्थना करते किंवा आम्ही प्रार्थना करतो, देव आमच्या प्रार्थना ऐकल्याशिवाय कधीच राहत नाही. प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय आणि 1 ते 17 वचन जर पाहिले तर तिथं आम्हाला पाहायला मिळतं, हेरोद राजाने मंडळीला छळावं म्हणून त्यानं योहानाचा भाऊ याकोब याला तलवारीने वधलं आणि आता बेखमीर भाकरीचा म्हणजे वलांडणाचा सण आला असताना त्याने पेत्रावर हात टाकला म्हणून सांगितलं आणि त्याला धरून तुरुंगात ठेवलं. मग पेत्राला तुरुंगात टाकल्यावर आता वलांडणाचा सण संपला की त्याला बाहेर आणून त्याचं कार्यक्रमच करायचा असं हेरोदाने ठरवलं होतं. त्याच्यावर पहारा ठेवला होता, त्याला तुरुंगात ठेवलं होतं, त्याला बेड्यांनी बांधून बसवलं होतं, झोपवलं होतं आणि तो झोपला असताना त्याच्या शेजारी सुद्धा त्याचे हातपाय बेड्यांनी बांधलेले आणि त्याच्या शेजारी झोपलेल्या जे शिपाई होते त्याचे हातपाय त्याला बांधलेले होते म्हणून, म्हणजे तो हल्ला की हे शिपाई जागे होते. अशा वेळेस देवाचा दूत तिथं आला, त्याने त्याच्या कुशीवर थाप मारली, त्याला उठवलं पेत्राला आणि चल म्हटला. त्यावेळेस त्याच्या बेड्या तुटून पडल्या. तो म्हणे, आपला कमरबंद बांध, पायात पायतान घाल, आपलं कपडे अंगावर तू घे आणि निघ. त्याला वाटलं दृष्टांत पाहतो आपण, पेत्राला वाटलं आपण दृष्टांत पाहत राहिलेलो आहे. आणि ज्या वेळेस तो त्याच्या मागे निघाला आणि नगरापर्यंत तो आला म्हणून सांगितलेला आहे. पहिला पहारा सुटला, दुसरा पहारा ओलांडून ज्यावेळेस ते नगरात आले आणि नगरात आल्यानंतर ते योहानाची आई यांच्या घरी गेलेले असताना तो तिथं जाऊन तिथलची ती कुट्टी वाजवायला लागला. तेव्हा वृंदा नावाची मुलगी आली आणि तिने पेत्राचा आवाज ऐकला आणि तिने दार उघडायची आधी परत लोक जे मंडळी जी लोक प्रार्थना करत होते, जी मंडळी प्रार्थना करत होती, विश्वासणारे प्रार्थना करत होते, गुडघे टेकून प्रार्थना करत होते ते म्हणून सांगितलेलं आहे. आणि तिने जाऊन सांगितलं की पेत्र दाराजवळ उभा आहे. काय सांगितलं? पेत्र दाराजवळ उभा आहे. त्यावेळेस ते लोक तिला म्हटले की तू चळलीस, म्हणजे तुला भास होत राहिलेला आहे. आणि ते पुन्हा प्रार्थना करू लागले. पुन्हा पेत्राने कडी वाजवली आणि मग ते उठून गेले आणि दार खोललं. त्यांना पेत्र उभा असलेला दिसला आणि देवाने काय केलं हे पेत्राने त्यांना सांगितलं. त्यावेळेस मंडळी पेत्रासाठी गुडघे टेकून प्रार्थना करत होती. प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय 1 ते 17 वचनामध्ये हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. ह्याच्यासाठी की आम्ही ह्याच्यासाठी प्रार्थना हा विषय घेतला की आम्ही कशा पद्धतीने देवाच्या समक्षतेत जात असताना आमची तयारी केली पाहिजे.
कशा पद्धतीने आम्ही देवासमोर नम्र होऊन प्रार्थना केली पाहिजे, आमच्या मनाची आम्ही तयारी करून परमेश्वराच्या समक्षतेत जाणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यातून आम्ही अभ्यास करत राहिलेलो आहे. आम्ही पाहतो की चर्चमध्ये किंवा मंडळीमध्ये किंवा कुठे गेलं तर जास्तीत जास्त प्रार्थना या विषयावर 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा पाऊण तासामध्ये तो विषय संपला जातो. पण आपण गेल्या 3 ते 4 आठवड्यापासून प्रार्थना ह्या विषयावर पवित्र शास्त्रातून मनन आणि चिंतन करत राहिलेलो आहे की आम्ही प्रार्थनेसाठी आमच्या मनाची तयारी कशी केली पाहिजे. मग ती मंडळी एकाग्रतेने देवाकडे प्रार्थना करत होती म्हणून सांगितलं. देवाने ती प्रार्थना ऐकली आणि देवाच्या सेवकाला, जो हेरोद त्याला वलांडनाच्या सणानंतर किंवा बेखमीर भाकरीच्या सणानंतर यहुदी लोकांना आवडतं म्हणून त्याला तो त्यांच्या समोर आणून त्याचा कत्तल किंवा त्याला मारून टाकणार होता. कारण योहानाच्या भाऊ याकोब याला त्यांनी तलवारीने वधलं आणि हे यहुदी लोकांना आवडलं म्हणून त्यांनी पेत्रावर हात टाकला म्हणून सांगितलं. पण ज्या वेळेस मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करते, देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय कधीच राहत नाही. आम्ही प्रार्थना करत असताना जीव तोडून प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे व्यर्थ बडबड न करता काहीतरी ताठ मानेने देवाला, तू ऐक. अरे तो सर्व गोष्टीचा निर्माण करता, आम्ही त्याला कोणत्या अधिकाऱ्याने म्हणू शकतो. म्हणून आम्ही लीन, नम्र, दीन होऊन ज्यावेळेस देवाची प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय कधीच राहत नाही. आम्ही पाहतो की इथं सांगितलेलं 9वी गोष्ट, ज्यावेळेस जीव तोडून आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. कलसेकरास पत्र हे पाऊलाने लिहिलेलं पत्र आहे. पण कोलेस हे तिथलचं दैवत होतं आणि सर्व लोक या कोलेस देवताची पूजा करत असल्यामुळं त्या शहराला कलसे हे नाव पडलं. कोलेसस. ह्या दैवताची उपास करणारे हे लोक होते आणि त्याच्यावरून या शहराला कलसे हे नाव पडलं. आणि ह्या शहरामध्ये पावलाचा शिष्य एपोफ्रास हा होता आणि त्याने कलसे ही मंडळी तिथं स्थापन केलेली आहे. आणि पावलाकडून जे शिक्षण पवित्र शास्त्राचं त्याने घेतलं होतं देवाचं सत्यवचन जे त्याने शिकलं होतं ते त्याने कलसे येथे मंडळी स्थापन करून त्या मंडळीमध्ये देवाचं सत्यवचन, देवाच्या वचनाचं त्याने तिथं पेरणी केली आणि मंडळी उभारणी केली. आणि मंडळीची वाढ एपोफ्रास करत असताना अनेक लोक तिथं आले. मंडळीमध्ये खोटे शिक्षक आले, खोटे शिक्षण देणारे आले. मग त्या शिक्षकांनी देवाच्या लोकांना खोटं शिक्षण देऊ लागले. जे एपोफ्रासने शिकवलं होतं देवाचं सत्यवचन त्याच्यापासून ते बहकून चालले होते. आणि एपोफ्रासला न विचारता ह्या लोकांच्या माग त्यांचा नाश होत राहिलेला आहे. त्या लोकांच्या माग ते गेलेले आम्हाला पाहायला मिळतं. खोटं शिक्षण आम्हाला पाहायला मिळतं की कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 5, 6, 7 वचनामध्ये सांगितलेला आहे. कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय 8, 9, 10 या वचनामध्ये खोटं शिक्षण याबद्दल माहिती दिलेली आम्हाला पाहायला मिळते. काय होतं ते? कलसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय 8, 9, 10 मध्ये तिथं पाऊल त्या पत्राच्या द्वारे कलसेकरास लोकांना
सांगताना आम्हाला मिळतं. आणि ज्या वेळेस या मंडळीचं पतन होत असताना पाऊल रोम येथील तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगत असताना हा एप्रोपास जो होता हा तिथं गेला आणि त्याला सांगितलं पाऊलाला की ही मंडळी अशा पद्धतीने असताना सगळं देवाच्या वचनामध्ये पवित्र आत्म्यामध्ये त्याची वाढ होत असताना खोटं शिक्षण तिथं आलं आणि लोक त्या खोट्या शिक्षणाला बहकून गेले म्हणून सांगितलं आणि देवापासून दूर होऊन त्यांचा नाश होत राहिलेला तो सांगत राहिलेला असताना पाऊल कलसेकरास पत्रामध्ये त्या लोकांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना म्हणतो की हे पत्र वाचून तुम्ही लावोदिकिया मंडळीला सुद्धा हे पत्र वाचायला द्या. आणि म्हणून पावलाने हे कलसेकरास लिहिलेलं पत्र आहे. हा एपोप्रोस त्याला जाऊन भेटला, जे मंडळीला उत्तम शिक्षण त्यांनी दिलं होतं, जे सत्यवचन त्यांनी शिकवलं होतं, मंडळीची आत्मिक वाढ त्यांनी केली होती. पण खोटे शिक्षक तिथं आलं, खोटं शिक्षण तिथं आलं आणि लोकांचा नाश व्हायला लागला. देवाच्या सत्यवचनापासून ते बहकून गेले. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं कलसेकरास पत्र 2 अध्याय आणि 8व्या वचन 8, 9, 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे, ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान व पोकळ भूलथापा यांना तुम्ही कोणी हिरावून जाऊ नये म्हणून जपा. कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमंत असते आणि जे सर्व सत्याचे व अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्यामध्ये तुमची देह वासनारूप शरीर काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुंता म्हणजे हाताने न केलेली सुंता ती झालेली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्यांच्या बरोबर उठविला गेला आहात. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व आपल्या देह स्वभावाने बेसुंती मेले होता त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. हे सर्व उत्तम मार्गदर्शन पुन्हा पावलाने त्या पत्राद्वारे कलसे येथील मंडळीला दिलं आणि त्यावेळेस इथं सांगितलेलं आहे की हा एप्रोपास जो होता हा जीव तोडून प्रार्थना करत होता म्हणून सांगितलेलं आहे. कलसेकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 12व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, ख्रिस्त येशूचा दास एप्रोपास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हा सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव ओतून विनंती करीत आहे. काय सांगितलं तिथं? जीव तोडून विनंती करीत आहे. जी मंडळी स्थापन केलेली आहे ख्रिस्त येशूच्या विश्वासावर तिला स्थिर केलेली आहे, पण खोट्या शिक्षणामुळे या लोकांचा नाश होत राहिलेला आहे. पण पाऊल या पत्राद्वारे पुन्हा एप्रोपासला हे पत्र देऊन कलसे येथे पाठवतो आणि कलसे येथे मंडळीला ज्यावेळेस हे पत्र वाचतं त्यावेळेस ती मंडळी पुन्हा ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये स्थिर होती. का तर देवाचा सेवक एप्रोपास हा त्यांच्यासाठी जीव तोडून प्रार्थना करत होता. म्हणून आम्ही जीव तोडून प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्ही ह्या भागामध्ये पाहिलेलं आहे की देव आमच्या प्रार्थना कोणत्या समय आम्ही केल्या पाहिजे, त्या प्रार्थनेचे परिणाम आणि देव आमच्या प्रार्थना ऐकतो त्याबद्दलचं मार्गदर्शन या डी भागामध्ये केलेलं आहे. आणि 5वा ई आणि शेवटचा भाग आम्ही पाहणार आहोत की ज्या प्रार्थना निरुत्तरित राहिलेल्या आहेत, की देवाने त्या प्रार्थनेचे उत्तर दिलेले नाही. निरुत्तरित प्रार्थना ई या भागात आम्ही पाहतो की निरुत्तरित प्रार्थना काय सांगितलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. गेतसमे बागे पहिली गोष्ट, याच्यामध्ये आम्ही 5 गोष्टी पाहणार आहोत.
पहिली गोष्ट, गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशूनी केलेली प्रार्थना देवाने मान्य केली नाही. गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशूने केलेली प्रार्थना देवाने मान्य केली नाही. काय प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली होती की जी देवाने मान्य केली नाही? आम्ही पाहतो की लूका वर्तमान याचा 22वा अध्याय 42 आणि 44 वचनामध्ये पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. लूका वर्तमान याचा 22वा अध्याय 42 आणि 44 वचनामध्ये सांगितलं. तिथे येशू ख्रिस्त गेतसेमनी बागेत प्रार्थना करताना आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं सांगितलं, हे बापा, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा त्याचा घाम रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा पडत होता म्हणून सांगितलं. देवाकडे त्यांनी प्रार्थना केली की देवा, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी जी पित्याला प्रार्थना केली, आम्ही पाहतो की रोमी लोक सर्वात वाईट पद्धतीची शिक्षा जी होती ती क्रूसावर मारण्याची होती त्यांची. पण येशू ख्रिस्ताच्या बाबतीत क्रूसावरची शिक्षा ही अतिशय वेगळी होती. रोम सरकार ज्यावेळेस शिक्षा देत होतं तर सकाळी तो वधस्तंभ त्यांना घेऊन गावाच्या बाहेर जावा लागत होता. मग त्या क्रूस खांबावर ते त्याला बांधत होते म्हणून सांगितलं होतं. म्हणजे त्याचे दोन्ही पाय असे धरून रस्सीला बांधत होते. दोन्ही हात जे होते ते दंडाला आणि मनगटाच्या इथं क्रूसावर लटकवत होते आणि त्याला असं लटकून ठेवत होते. पण येशू ख्रिस्ताच्या बाबतीत त्यांनी तसं केलेलं नाही. त्याचे पाय तुम्ही बघा नीट, रश्शीने बांधत होते म्हणून सांगितलं. पण येशू ख्रिस्ताच्या बाबतीत तसं केलेलं नाही. त्यांनी त्याचे दोन्ही पाय असे एकावर एक ठेवून रश्शीने बांधले तर खिळ्याने ठोकून आतमध्ये लाकडात घातले. दोन्ही हाताला रश्शी न बांधता त्याच्या दोन्ही हाताच्या हातावर खिळे ठोकून ते लाकडामध्ये गुंतवले आणि तो टांगला म्हणून सांगितलं. बांधलं नाही, त्याला टांगलं तिथं. आणि कदाचित ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तानं तिथं पाहिली असेल गेतसेमनी की ती भयानक पद्धतीने मला तिथं मारणार आहेत. आणि ती प्रार्थना देवाने ऐकली नाही. का नाही ऐकली? तर देवाने त्याच्या पुत्राला ह्या जगामध्ये सर्व मनुष्याच्या पापासाठी बलिदान देण्यासाठी ह्या जगात पाठवलं होतं. आणि तो संपूर्ण देव होता, पूर्ण मानव होता. आणि तो ह्या जगामध्ये राहत असताना, पूर्ण पवित्र जीवन जगत असताना, आता शेवटच्या क्षणाला देवाला परतण्याची इच्छा नव्हती. आणि म्हणून ज्या वेळेस त्याचं प्रेत मागायला ते लोक गेले त्यावेळेस तो पिलात सुद्धा म्हटला की ते खरंच तो मेला का इतक्या लवकर? कारण त्याचे हाल केले म्हणून सांगितलेलं आहे. कारण लोक वधस्तंभावर बांधल्यामुळे मरत नसते, टांगून राहिलेले असायचे म्हणून त्यांचे हातपाय मोडत होते. पण येशू ख्रिस्ताचे हातपाय मोडले नाही. जे उत्पत्तीपासून भविष्य सांगण्यात आलेलं होतं ते भविष्यवक्त्यांचं भविष्य पूर्णतेचं व्हावं. यशायाने सांगितलेलं त्याला शांतीचा अधिपती, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, कुमारी गर्भवती होईल, हे सगळे भविष्य जे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचे सांगितलेले होते ते सर्व पूर्ण होत आलेले होते. आणि जे यशायाने 53व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर होण्याबद्दलचं जे चित्र रेखाटलेलं आहे ते सर्व पूर्ण व्हायला गरजेचं होतं. म्हणून देवाने प्रभू येशू ख्रिस्ताची नियुक्ती सर्व जगाचं पाप हरण करण्यासाठी केली होती. म्हणून गेतसेमनी बागेमध्ये ज्या वेळेस त्यांनी प्रार्थना केली तर देवाने ती प्रार्थना ऐकली नाही. कारण ती संपूर्ण जगाच्या तारणासाठी होती ती योजना.
आणि ते तारण मनुष्याला भेटावं ही परमेश्वराची इच्छा होती. कारण परमेश्वराने आदामाची निर्मिती स्वतःच्या प्रतिरूपाचा केला होता. स्वतःच संपूर्ण पावित्र्याने तो भरला होता म्हणून सांगितलेलं आहे. देवाची शक्यनं गौरव त्याच्यामध्ये होतं. ते एवढा पवित्र होता की ते दोघं नग्न होते हे दोघांनाही माहिती नव्हतं. आणि देव एवढा पवित्र होता, त्याच्या पवित्रतेसमोर हे उभे राहून त्याच्या संगती हितगुज करत होते. आणि देव स्वर्गातून येऊन त्यांच्या संगती बोलत होता. कारण सर्व चांगल्या गोष्टी, सर्व पवित्रता, सर्व गोष्टीने मनुष्याला देवाने आपल्या प्रतिरूपाचा बनवला होता. आणि देवाची इच्छा होती की माझ्या समक्षतेपासून हा जाऊ नये. पण आज्ञा मोडल्यामुळं परमेश्वराच्या समक्षतेपासून तो दूर गेला. पण देवाची इच्छा नव्हती म्हणून त्याने त्याच्या पुत्राची योजना केली. आणि तो पुत्र ह्या जगामध्ये आला. मनुष्याच्या पापाच्या क्षमेसाठी त्यांनी स्वतःचं बलिदान त्या वधस्तंभावर दिलं. आणि ती कॅसेट कदाचित प्रभू येशू ख्रिस्त बघत असताना की उद्या माझे काय हाल होतील, म्हणून तो परमेश्वराला पित्याला म्हणतो की होता येईल तर हा प्याला माझ्यापासून टळू जाऊ दे, नाहीतर तुझ्या इच्छेप्रमाणेच होते. आम्ही आमच्या सर्व प्रार्थना देवाच्या इच्छेवर सोपवून दिल्या पाहिजे, जशी प्रभू येशू ख्रिस्ताने सोपवून दिली. त्या प्रार्थनेचं उत्तर त्याला भेटलं. आज तो देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. म्हणून आम्ही पण ज्यावेळेस आमच्या प्रार्थना सोपवून देतो तर देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. दुसरी गोष्ट, ज्या प्रार्थनेचं उत्तर भेटलेलं नाही त्याची शिक्षाच झाली. आम्ही पाहतो की दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 15 ते 23 मध्ये आम्ही पाहतो. दुसरं शमूएल याचा 12वा अध्याय दावीदाने बेतशेबा यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला त्याला सगळं त्यांनी सांगितलं. पहिलं शमूएलाचं पुस्तक यात दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 15 पासून जर आम्ही पाहिलं तर नाथान त्याच्याकडे आला आणि त्याला म्हटलं की तूच हे केलेलं आहेस. जर मी एखादी वाईट गोष्ट केली तर तुमच्यापैकी येऊन मला कोण म्हणू शकाल का, पाळक साहेब तुम्ही चुकले बरं का. अहो आम्ही कधीच एकमेकाचे पाप सांगत नाही. पाळक साहेब तुम्ही चौकात उभा राहून पाहून सुद्धा लोक असे इकडे बघतील की जाऊ दे पाळक. पण इथं नाथान दाविदाला डायरेक्ट येऊन सांगतो, राजाला, तू बेतशेबेसंगती केलेलं जे पातक आहे त्याच्यामुळं तू देवाच्या नावाचा उपहास केलेला आहे. म्हणजे जो तुझ्यावर विश्वास ठेवून जगत होता, त्याला जो ज्याच्याबद्दल तू म्हणत होता की माझ्या मनासारखा हा राजा आहे, त्या राजाबद्दल, परमेश्वराबद्दल लोक काय म्हणतील की तू परमेश्वराच्या शत्रूला उपहासाचं कारण केलंस. ज्याच्यावर देवाने भरोसा ठेवला त्यानेच हे दुष्कृत्य केलं. मग दाविदाने कबूल केलं की देवा खरंच मी पाप केलेलं आहे. नाथान त्याला म्हणतो की देवाने तुझ्या पापाची क्षमा केली आहे, पण जे मूल येईल त्याच्यावर देवाचा तडाखा होईल आणि तो मारणार. ज्यावेळेस दाविदाला हे समजलं आणि ते मूल आजारी पडलं, दावीद आपल्या खोलीत गेला, देवासमोर पालथा पडला, उपास आणि प्रार्थना केली म्हणून सांगितलं. त्याच्या घरातील सगळं वयोवृद्ध लोक, वडील जन आले, त्याला त्यांनी विनंती केली, पण त्याचा शोक पाहून ते पुन्हा बाहेर आले. आणि 7 दिवस तो देवापुढं पालथा पडला म्हणून सांगितलं. दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि आम्ही पाहिलं तर 15 ते 23 या वचनामध्ये आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते. देवापुढं तो पालथा पडला, उपास आणि प्रार्थना केली, 7 दिवस तो पडून होता. आणि ज्या वेळेस तिथलच्या
सेवकांची हालचाल पाहिली आणि ते मूल मेलेलं आहे अशी कुणाची हिंमत राजाला जाऊन सांगायची झाली नाही, की कदाचित ह्यांनी इतका शोक केला, आक्रंद केला, देवाला आळवण्याचा प्रयत्न केला, देवांनी त्याची प्रार्थना ऐकली नाही. कदाचित आम्ही जाऊन सांगितलं तर हा राजा आहे, हा आम्हालाच मारून टाकल. पण ज्या वेळेस त्यांची हालचाल पाहिली त्यावेळेस दाविदाने त्या सेवकाला विचारलं, मूल मेलं का? तो म्हटला होय मेलं. दावीद राजांनी काय केलं? उठला, आंघोळ केली, त्याला अभ्यंग केला, मंदिरात जाऊन देवाची स्तुती केली, येऊन जेवण केलं. मग लोकांनी विचारलं, तू असं का केलं? तर म्हणे, जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत मी काकुळतीने नम्रपणे देवासमोर लीन झालो होतो. पण देवाने आता ते मूल ठेवलं नाही. आता तो माझ्याकडे येणार नाही, पण मी जाऊन त्याला भेटेन. मग या जगात राहत असताना आम्ही ज्यावेळी शुद्ध पवित्र जीवन जगतो, म्हणून पौल म्हणतो, जे ख्रिस्तामध्ये विसावा पावलेले ते धन्य. म्हणून ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस आम्ही त्यांना भेटू, पण त्यासाठी आम्ही शुद्ध पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो, आता तो येणार नाही, पण मी त्याच्याकडे जाईल. मग मी त्याच्याकडे जात असताना मी शुद्ध आहे काय, पवित्र आहे काय, देवाचं माझं संबंध आहे काय, मी देवाशी नीतीने वागतो का, धार्मिकतेने वागतो का, देवाच्या आज्ञाविधी नियमांचं मी पालन करतो का, मी माझं तारण साधून घेतलेलं आहे पण ते मरेपर्यंत टिकून ठेवलं आहे का नाही, या सर्व गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून दावीद राजा म्हणतो, आता तो येणार नाही, पण मी त्याला जाऊन भेटेन. ही दाविदाची प्रार्थना जी देवाने ऐकली नाही आणि ते मूल मेलं म्हणून सांगितलं. ह्या ज्या प्रार्थना आहेत ह्या अनुत्तरित राहिलेल्या प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. येत्समे बागेतली दुसऱ्या इतिहासाच्या पुस्तकात 12वा अध्यायामध्ये सांगितलेले बेतशेबा आणि दाविदाची गोष्ट आणि नाथानाने त्याला दाखवलेलं त्याचं पातक आणि काय शिक्षा होणार आहे ह्याच्याबद्दल दिलेली माहिती, ही अनुत्तरित राहिलेली प्रार्थना. तिसरी, शाऊल राजाने केलेली प्रार्थना देवाने ऐकली नाही म्हणून सांगितलं. पहिल्या शमूएलाचं पुस्तक याचा 28वा अध्याय 5, 6 आणि 7 वचनामध्ये सांगितलेलं आहे. अनुत्तरित प्रार्थना, तिसरी प्रार्थना आम्ही पाहतो की अनुत्तरित राहिलेली प्रार्थना कुणाची? शाऊल राजाची. पहिल्या शमूएलाचं पुस्तक याचा 28वा अध्याय 5, 6 आणि 7 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ज्या वेळेस फलिस्टी लोक इस्रायला संगती युद्ध करायसाठी आले, ते सैन्य एवढं मोठं पाहून शाऊलाच्या मनात थरकाप झाला म्हणून सांगितलं. त्यावेळेस शमूएल ख्रिस्तामध्ये विसावा पावला होता आणि परमेश्वराचं निरोप शाऊलाला शमूएलाद्वारे सांगितलं होतं 15वा अध्यायामध्ये की जाऊन तू अमालेकीची कत्तल कर. पण परमेश्वराचा शब्द त्यांनी पाळला नाही. तेव्हा शाऊलाला शमूएल म्हणतो, जशी देवाची आज्ञा पाळल्याने त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो का? बघ, देवाने तुला इस्रायलाच्या राजगादीहून झुगारून दिलेला आहे म्हणून सांग, आणि तुझा शेजारी त्याला त्याने इस्रायलाचा अधिपती केलेला आहे. आणि 28वा अध्यायामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळेस फलिस्टी युद्धासाठी आलेले होते आणि आलेले असताना ते पाहून शाऊलाला थरकाप झाला म्हणून सांगितलं आणि तो परमेश्वराला प्रश्न विचारू लागला. संदेष्टे, उरिमा अथवा स्वप्नाच्या द्वारे परमेश्वर त्याच्या संगती बोलत नव्हता किंवा त्याला मार्गदर्शन करत नव्हता किंवा उत्तर देत नव्हता. इतकं करून शाऊल परत फिरला नाही. तर शाऊल त्याच्या सेवकाला म्हणतो, पहिल्या शमूएलाचं पुस्तक 28वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये शाऊल त्याला म्हणतो त्याच्या सेवकाला, एखादी भूतविद्याश्री शोध, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिला प्रश्न विचारा. देवाने इतकं करून सुद्धा शमूएलाने मार्गदर्शन करून सुद्धा पुन्हा तो त्याच्या पातकाकडे फिरला.
शमूएलाच्या म्हणण्यानुसार त्यांनी सर्व भूतविद्या आणि जे काळी जादूकानं त्यांना त्यांच्या देशातून हाकलून दिलं होतं. पण आता परमेश्वर न बोलल्यामुळं पुन्हा तो त्या सेवकाला म्हणतो की एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री बघ की तिला जाऊन मी प्रश्न विचार. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर जातो, परमेश्वराच्या वचनापासून आज्ञाविधीपासून दूर जातो, तर बुडत्याचे पाय खोलाकडे नाही का, तसं शाऊलाचं झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. तो देवाकडे जाण्याच्या ऐवजी भूतविद्याकडे चालला होता. आणि ती भूतविद्या त्याला सांगते की तू आज तुझ्या पुत्रासह देवाकडे जाणार आहे. अनुत्तरित राहिलेली प्रार्थना शाऊलाची. म्हणून आम्ही जिथं पडलो, जिथं आमच्या हातून पाप झाला, तिथं आम्ही परमेश्वराची आठवण ठेवून तिथून आम्ही उठलं पाहिजे. पुन्हा आम्ही त्या ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखे आमची जीवन नसावं की जे ओकलं तेच साठायला चाललं. आम्ही आमच्या अनुत्तरित राहिलेल्या प्रार्थना ज्या आहेत त्या आम्ही पाहतो. चौथी गोष्ट आम्ही पाहतो, जे लोक अधोलोकात आहेत त्यांची प्रार्थना देव ऐकत नाही. अधोलोकातील प्रार्थना देव ऐकत नाही. लोकशुभवर्तमान याचा 16वा अध्याय 23, 24 आणि 25 वचन जर आम्ही पाहिलं तर याच्यामध्ये श्रीमंत माणूस आणि लाजार याची गोष्ट सांगितलेली आहे. आम्ही पाहतो की लोकशुभवर्तमान याचा 16वा अध्याय 23, 24, 25 वचनामध्ये, मग तो अधोलोकात यातना भोगत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी असलेला लाजार यास दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले की हे बापा अब्रामा, मजवर दया करून लाजारसाला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी. 25व्या वचनामध्ये अब्राहम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून मिळाले, तसे लाजाराला दुःख भरून मिळाले. त्याची आठवण कर, आता ह्या इथे समाधान त्याला मिळत आहे व तू क्लेश भोगत आहे. ही अधोलोकातून केलेली प्रार्थना देव ऐकत नाही. ही अनुत्तरित राहिलेली प्रार्थना. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट आम्ही पाहणार आहोत. देव त्याच्या सेवकांना सांगतो किंवा देव त्याच्या सेवकांना त्या लोकांसाठी प्रार्थना करण्यास मनाई करतो. देव त्याच्या सेवकांना प्रार्थना करण्यास मनाई करतो. आम्ही पाहतो की पहिलं शमूएलाचं पुस्तक 7व्या अध्यायामध्ये शमूएल इस्रायल लोकांना म्हणतो की तुमच्यासाठी प्रार्थना न करणे हा गुन्हा माझ्याकडून न घडो. पण इथं देवच त्याच्या सेवकांना म्हणतो त्या लोकांसाठी तू प्रार्थनाच करू नको. 5वी गोष्ट आम्ही पाहत आलेलो यिर्मयाचं पुस्तक याचा 11वा अध्याय 7, 8, 12 आणि 14 वचनामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. यिर्मया संदेश त्याच्याद्वारे देव आमच्या संगती बोलत असताना काय सांगतो की यिर्मयाचं पुस्तक याचा 11वा अध्याय 7, 8, 12 आणि 14 वचनामध्ये, मी तुमच्या पूर्वजास मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून आजवर मी त्यास बजावून सांगत आलो आहे, नित्य आणि मोठ्या निकडीने बजावीत आलो आहे की माझा शब्द ऐका. पहा, परमेश्वर यिर्मया संदेश त्याच्याद्वारे इस्रायल लोक आणि आम्हाला अतिशय नित्य मोठ्या निकडीने आम्हाला बजावत आहे की माझा शब्द तुम्ही ऐका. 8व्या वचनात तो म्हणतो, पण ते ऐकत नाही, ऐकनात, आपले कान लाविनात,
तर आपला दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले. मी त्यास या कराची वचने पाळायला सांगितली असून त्यांनी ती पाळली नाही. आमच्या हट्टामुळं आम्ही परमेश्वराच्या वचनाचं पालन करत नाही, असं यिर्मयाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तो संदेष्टा आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे बोध करतो. आमच्या हट्टामुळे आम्ही देवाने जे आज्ञाविधी आणि नियम आम्हाला सांगितलेले आहेत ते आम्ही पाळत नाहीत. मोठ्या निकडीने आम्ही पाहतो की अनुवादाचं पुस्तक याचा 30वा अध्याय जर पाहिला तर तिथं तो म्हणतो की तुझ्या पुढे मी शाप आणि आशीर्वाद ठेवलेला आहे, जीवन आणि मरण ठेवलेलं आहे. तो म्हणतो तू जीवन निवडून घे. कळून परमेश्वर आम्हाला म्हणतो की तू जीवन निवडून घे. पण आमचा हट्टी स्वभाव यामुळे आम्ही देवाच्या वचनापासून दूर जातो. आम्ही देवाचं ऐकत नाही आणि त्याने सांगितलेले वचन आम्ही पाळत नाही. म्हणून 12 वचनात तो म्हणतो, यहुद्याची नगर व यरुशलेमेकर ज्या दैवतास धूप जाळतात त्याचकडे ते जाऊन आरोळी मारतील, पण संकट समयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाही. जिवंत देवाला सोडून ते जे दैवत आहेत त्यांच्याकडे जाऊन ते धूप जाळतील, प्रार्थना करतील, पण ते त्यांची प्रार्थना आणि त्यांचं संरक्षण करणार नाहीत. 14 वचनामध्ये यिर्मया संदेष्टा म्हणतो, याकरिता तू या राष्ट्रासाठी प्रार्थना करू नको. तो माझ्या आज्ञा पाळत नाहीत, माझे नियम पाळत नाहीत, माझ्या आज्ञाविधीपासून ते दूर गेलेले आहेत. मग यिर्मया संदेष्टाच्या द्वारे त्या संदेष्टाच्या द्वारे देवाच्या सेवकांना तो म्हणतो की तू त्यांच्यासाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी विनंती करू नकोस, की धावा करू नकोस, कारण ते आपल्या संकट समयी मला हाक मारतील तेव्हा मी त्यांचं ऐकणार नाही. काय म्हणतो 14 वचनामध्ये, याकरिता तू या राष्ट्रासाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी विनंती करू नकोस, की धावा करू नकोस, कारण ते आपल्या संकट समयी मला हाक मारतील तेव्हा मी ऐकणार नाही, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. यिर्मयाचं पुस्तक 16वा अध्याय आणि 5व्या वचनात तो म्हणतो. यिर्मयाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये यिर्मया संदेष्टा म्हणतो, कारण परमेश्वर म्हणतो की शोक करिता त्या घरात प्रवेश करू नको, विलाप करण्यास जाऊ नको, त्यांच्याविषयी खेद करू नको, कारण या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे. कृपा व दया ही सुद्धा मी त्यांच्यामधून काढून घेतलेली आहे. त्यासाठी तो प्रार्थना करू नको, त्यांच्यासाठी खेद करू नको, त्यांच्यासाठी विनंती करू नको, त्यांच्यासाठी मध्यस्थी करू नको, कारण त्यांच्यामधून मी माझी कृपा आणि दया काढून घेतलेली आहे. या सर्व अनुत्तरित राहिलेल्या प्रार्थना आहेत. गेल्या 4 आठवड्यापासून आम्ही प्रार्थना या विषयावर मनन आणि चिंतन करत राहिलेलो आहे. आम्ही सहज ग्रँटेड घेतलेला आहे प्रार्थना, पण प्रार्थना म्हणजे आम्ही देवासंगती कशा पद्धतीने बोलावं, प्रार्थनेला जात असताना आम्ही आमची तयारी कशी करावी, आमच्या प्रार्थनेमध्ये कोणती वायफळ बडबड नसावी, पवित्र आत्म्याला मान्य होईल आणि पवित्र आत्मा मार्गदर्शन करेल त्याचप्रमाणे आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. व्यर्थ बडबड नसावी. आम्ही लोकांसाठी, मंडळीसाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही मध्यस्थी आणि प्रार्थना केली पाहिजे, ह्यासाठी की आम्हाला आमच्या स्वार्थेमध्ये अडखळण होता कामा नये. ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेस आम्ही आमच्या अंतःकरणात ठेवून प्रार्थना करतो, देव आमची प्रार्थना ऐकतो. देव करो. आणि या वचनाच्या द्वारे गेल्या 3-4 आठवड्यापासून प्रार्थना या विषयावर बोलत असताना अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण 4 आठवडे म्हणजे भरपूर झाले. देव करो आणि या प्रार्थनेच्या द्वारे
आम्हा सर्वांस देवाच्या सानिध्यात कसं जावं याचं उत्तम मार्गदर्शन पवित्र शास्त्रातून जे आम्हाला केलेलं आहे याचं पालन आम्ही करून देवाच्या समक्षतेत जाऊन इतरांसाठी आणि स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मंडळीसाठी आणि आमच्या सेवा कार्यासाठी आम्ही प्रार्थना करू. देव करू आणि या वचनाच्या द्वारे देव आम्हाला आशीर्वाद देव.